हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आपल्या घरातल्या काही गोष्टींचा मेंटेनन्स कसा करायचा, त्याचप्रमाणे काही गोष्टी कशा क्लीन करायच्या, म्हणजे घराचा मेंटेनन्स आणि क्लिनिंग एकाच वेळी कसं साधायचं आणि ते सुद्धा सोप्या रीतीने कमी कष्टाने ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे. माझ्याकडे आईस्क्रीमचे हे मटके आहेत, कुल्फीचे मटके आहेत, तर ते उपयोगात पण आणायचे आहेत मला आणि घरात एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे मच्छरसाठी. आता तुमच्याकडे जर हिंगाच्या अशा बाटल्या असतील, छोट्या डब्या असतील, तर त्या पण उपयोगात आणू शकतात, कारण हिंगाला अगदी उग्र वास असतो. तर आपण काय करायचं आहे, भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि तो असा बारीक त्याची पूड करून घ्यायची आहे. तर सध्या आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे जवळ, तर मच्छरची एवढी समस्या असते घरात, कारण कोपऱ्या कोपऱ्यात हे मच्छर लपून राहतात आणि आपल्याला बराच रात्रीच्या वेळेस त्रास होतो आणि झोपसुद्धा पूर्ण होत नाही. तर आपण आता ही पूड करून घेतलेली आहे भीमसेनी कापूरची. तर तुमच्याकडे कुठलेही कंटेनर असे जुने असतील तर ते तुम्ही उपयोगात आणू शकतात. आता काय करायचं आहे, लवंगा घ्यायच्या आहेत, तर त्यात तुम्ही थोड्या ठेचून घेऊ शकतात, नाही तर अशाच तुम्ही अशा चुरून टाकल्या तरी चालेल. तर प्रत्येक कंटेनरमध्ये तुम्ही 4-4, 5-5 अशा टाकून ठेवायच्या आहेत. आणि आता आपण जे पूड केलेली आहे याची भीमसेनी कापूरची, तर ती प्रत्येक कंटेनरमध्ये थोडी थोडी अंदाजे टाकायची आहे का चांगल्या त्या लवंगा त्याच्यात कव्हर होतील. आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. तर पहा, अशा प्रकारे मी रेडी केलेलं आहे. आता त्याच्यात हिंगाच्या ज्या छोट्या डब्या आहेत, तर त्या पण उपयोगी येतील. हिंगाला उग्र वास असतो, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. आता हे कंटेनर सगळे आपण रेडी केलेले आहेत. आता घराचे जे कोपरे आहेत ना, त्या कोपऱ्यामध्ये ठेवायचे हे. तर कोपऱ्यामध्ये जर हे कंटेनर ठेवले तर काय होणार आहे, मच्छर तिथे लपून नाही राहणार आणि मग मच्छर आपोआप घराच्या बाहेर जातात. तर असं प्रत्येक कंटेनर तुम्ही ठेवत जा. आता हे हिंगाची डबी आहे, ती थोडी ऑड वाटते, म्हणून जिथून दिसत नाही त्या कोपऱ्यात मी ठेवलेले आहेत. आणि जरा चांगले कंटेनर असतील तर ते आपण समोरच्या अशा कोपऱ्यात ठेवू शकतो. बेडरूममध्ये आपल्याला झोपायचं असतं, तर तिकडे फार मच्छरचा त्रास असतो, तर तुम्ही हे ठेवू शकतात. मात्र तुम्ही काय करा, जेव्हा तो कापूर उडून जाईल तेव्हा परत त्याच्यात कापूर ॲड करा किंवा लवंग परत थोडीशी ठेचून टाकली तरी चालेल, म्हणजे छान असा तिथे वास या दोघांच्या मिश्रणाचा पसरतो आणि हे ना अँटीबॅक्टेरियलचं पण काम करतं. तर असं आपण केलं तर मच्छरची समस्या नक्कीच कमी होऊ शकेल आणि अगदी नॅचरल हा उपाय आहे. सकाळचा चहा प्रत्येक घरात बनत असतो, तर चहा पावडर अशी असते. तर चहा पावडरचे गेल्या वर्षी मी खूप उपयोग दाखवले, तर काही अजून 2-3 वेगळे उपयोग पण मी दाखवणार आहे. तर ही चहा पावडर असते, ही आपण डायरेक्ट फेकून देतो, तर ती फेकायची नाही. आता मी गेल्या वेळी सुकवून ठेवा सांगितलं, पण जर तुम्हाला सुकवायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्याचा उपयोग करू शकतात. आपण सकाळच्या वेळेस जी थोडीफार भांडी असतात ती घासून घेतो, त्याच्यानंतर आपण काय करायचं, चहा पावडर गाळणीत पहा मी धुवून ठेवलेली आहे. तर ती चहा पावडर न फेकता आपण जे आपलं सिंक असतं ना किचनमधलं, तर ते स्टीलचं असतं किंवा दुसरं कोणतंही असू दे सिंक कुठल्याही प्रकारचं, तर ही चहा पावडर टाकायची आणि मग आपण घासणीने असं सिंक घासून घ्यायचं. तर अगदी कुठलाही सोप लावायची गरज नाही, एवढं चकाचक या चहा पावडरने होतं ना. फक्त मध्ये जी जाळी असते ती असावी, कारण मग खाली अडकायला नको ती चहा पावडर, म्हणजे त्या जाळीत बसेल. तर तुम्ही नळसुद्धा याने साफ करू शकतात. अगदी किचन ओट्यावर पण ही फिरवली तरी अगदी एक चमक येते. आता तुम्ही पाहालच, मी क्लीन करते हे सगळं आणि दाखवते. झालेलं आहे घासून. आता मी पाणी ओतते आणि आपण सिंक बघूया. अगदी मी सिंकला अजिबात सोप लावलेला नाही. तर अशा प्रकारे आपण चहा पावडरचा उपयोग करू शकतो. तर हा एक उपयोग झालाच. आता मी दुसरा पण दाखवते. त्याआधी आपण सिंक बघूया किती चकाचक झालेलं आहे, काहीच त्याच्यावर राहिलेलं नाही. ज्यांच्याकडे हार्ड वॉटर असतं त्यांच्यासाठी तर हा छान उपयोग होऊन जाणार आहे. तर पहा, अगदी सिंक क्लीन झालेलं आहे आणि चमकतं आहे. तर आता दुसरा उपाय, दुधाचं पातेलं असतं, तर हे असं कधी कधी खूप साईडला साय वगैरे लागलेली असते, घट्ट बसलेलं असतं. तर आपण काय करायचं, ही चहा पावडर त्याच्यात टाकायची आणि चांगली फिरवून घ्यायची, म्हणजे जी घासणीला आपल्या दुधाची साय लागते ती लागणार नाही. मग घासणी खराब होते, त्याला वास येतो. तर त्यापेक्षा आपण अशी जर चहा पावडर टाकली आणि त्याच्यावरून ही घासणी फिरवली तर घासणीला अजिबात दूध लागणार नाही किंवा
हातावरची जी साय असते त्याला अडकलेली पातेल्याला ती लागणार नाही आणि पातेलं एवढं साफ होतं, दुधाचा वासही त्याला राहत नाही. आणि अशा प्रकारे घासलं तुम्ही या चहा पावडरने तर त्याला वेगळा लिक्विड सोप किंवा जो तुमचा भांडी घासायचं जे काय असेल ते पण लावायची गरज नाही आहे, पावडर किंवा सोप. तर फक्त चहा पावडरने मी हे दुधाचं पातेलं साफ केलेलं आहे. तर अगदी आता क्लीन झालेलं आहे, कुठेच काही राहिलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे आपण चहा पावडरचे हे उपयोग अगदी सहज करू शकतो आणि आपल्याला लिक्विड सोप वापरायची गरज नाही आहे. अगदी फेकून देण्यापेक्षा आपलं काम पण होऊन जातं आणि अगदी काम पण सुपिरियर होतं. तर पहा, पातेलं आपलं झालेलं आहे चकाचक. तर याच्या पुढे तुम्ही चहा पावडर अजिबात फेकू नका, डायरेक्ट असे उपयोग करा. आता मोबाईल चार्जर ही आपल्या घरातली आवश्यक वस्तू झालेली आहे. प्रत्येक मोबाईलचं एक वेगळं चार्जर असतं आपल्याकडे, अशी 2-3 चार्जर मिनिमम असतातच. तर ही चार्जर आपण क्लीन ठेवतो का? तर नाही, कारण अशा व्हाईट वायर्स असतात किंवा व्हाईट असतात, हल्ली रेड पण निघालेले आहेत. पण वापरून आपले हात लागून असं काळपटपणा आलेला असतो, चिकट झालेले असतात. तर हे चार्जर कसे क्लीन करायचे? तर इथे पहा, नेल पेंट रिमूव्हर आहे. तर ते फक्त थोडंसं 1-2 ड्रॉप आपल्या या कापसावर घ्यायचा आहे किंवा एखाद्या कॉटनच्या तुम्ही कपड्यावर घ्या छोट्याशा, आणि मग फक्त ते असं फिरवून काढा त्याच्यावरून. जो काळपटपणा आला असेल किंवा चिकट झालं असेल तर आपलं मोबाईल चार्जर एकदम क्लिअर होऊन जातं, परत नव्यासारखं दिसतं. तर घरातली अशी चार्जर आपण कधीतरी महिन्यातून एकदा क्लीन करायला हरकत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात सगळे चार्जर होऊन जातात. अगदी 1 मिनिटात मी हे काम केलेलं आहे. एक चार्जर माझं क्लीन झालेलं आहे. अशी घरातली सगळी चार्जर मी आता क्लीन करून ठेवणार आहे. तर तुम्ही पाहालच किती क्लीन झाले आणि किती काळपटपणा निघालेला आहे चार्जरचा. आपल्याला वाटत सुद्धा नव्हतं का एवढं घाण झालेलं आहे. तर अगदी कापसाचा बघा केवढासा तुकडा लागलेला आहे. तर अगदी क्लीन झालेला आहे आपलं चार्जर. तर जिथे आपण जॉईन करतो तो भाग पण साफ करायला कठीण जातो, तर रिमूव्हरने अगदी सहज होऊन जातो. वरचा हा भाग आहे तो सुद्धा एवढा खराब नाही होत, पण तो सुद्धा आपण क्लीन ठेवायचा. आपल्या घरात बहुतेक सगळ्यांचे शूज असतात, तर हे शूज नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजेत, कारण चप्पलांची बुटांची पण आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेच्या दृष्टीने. तर हे हाताने करत बसण्यापेक्षा, आता माझी मुलगी पण ट्रेकिंगला जाऊन आलेली, तर तिचे पण शूज खराब झालेले. तर मी काय केलं, ट्रेकिंगला गेलेली म्हणून थोडेसे पाण्यातून काढलेले. ॲक्च्युली जर खूप खराब झाले नसतील तर डायरेक्ट तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये लावू शकतात. आता वॉशिंग मशीनचा कोणता प्रोग्राम आपण त्याच्यासाठी चूज करायचा आहे तो पाहूया. तर आधी सोप टाकायचं आहे. प्री वॉशला पण मी थोडंसं टाकते आहे लिक्विड, आणि आपलं नेहमीचं जो कंपार्टमेंट आहे त्याच्यात पण टाकते आहे वॉशिंग कंपार्टमेंटला. तर झालेलं आहे टाकून. आता प्रोग्राम आपण सिलेक्ट करायचा आहे. तर डेलिकेट म्हणून प्रोग्राम येतो वॉशिंग मशीनमध्ये. तर हा डेलिकेट प्रोग्राम आपण निवडायचा आणि तो लावायचा. 38 मिनिटांचा आहे, मात्र टेम्परेचर आपण नॉर्मल ठेवायचं आहे पाण्याचं, म्हणजे शूजला आपल्या काहीच होणार नाही. पण अगदी प्युअर लेदर वगैरे असतील तर तुम्ही ते त्याच्यात टाकू नका. हे आपले ट्रॅक शूज वगैरे इतर असतात तर ते आपण याच्यात वॉश करू शकतो. तर मी 38 मिनिटाचा डेलिकेटचा प्रोग्राम लावलेला आहे, सोप टाकलेला आहे, आणि माझे खराब झालेले म्हणजे आमच्या तिघांचेही शूज त्याच्यात मी टाकलेले आहेत, डेलीचे जे आहेत ते आणि मुलीचे ट्रेकिंगचे. तर ते क्लीन झालेले आहेत आणि तुम्ही बघालच किती स्वच्छ झालेत. अगदी हाताने हे काम करण्याची काहीच गरज नाही. तर असं आपण वॉशिंग मशीनला हे काम करू शकतो. हल्ली इलेक्ट्रिक केटल सर्वच घरी दिसते, आपल्याला सर्वांच्याच किचनमध्ये असते आणि आवश्यक आहे ती. मला तर मल्टीपर्पज युजेस मी याचे दाखवलेले आहेत. तर आता पहा, मला संध्याकाळचा ग्रीन टी कधी घ्यायचा असेल तर पटकन याच्यात पाणी अगदी काही सेकंदातच उकळून जातं आणि उपयोगी पडतं. पण आपण पाणी वगैरे बॉईल करतो याच्यात, तर त्याच्यात लाईम स्केल म्हणजे आपलं जर पाणी थोडंसं हार्ड असेल तर त्याच्यात आपल्याला ते स्पॉट दिसतात सफेद पाण्याचे. तर चहा घेतल्यानंतर मी पाहिलं तर बरंच केटलला झालेलं आहे. तर अगदी आठवड्याला मी हे आता साफ करायला लागले, कारण जर जास्त दिवस घालवले तर हा थर खूप जाड होतो आणि काढायला मुश्किल होतं. तर अगदी 4-5 दिवस झाले की आपण काय करायचं, या केटलमध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि हे विनेगर मी घेतलेलं आहे. तर विनेगर अगदी तुम्ही थोडं टाका. जर हे डाग थोडे असतील पाण्याचे जे हार्ड वॉटरचे, तर थोडंसं विनेगर टाकायचं आहे
लगेच निघून जातात। पण जर जास्त थर झाला असेल तर तुम्ही जास्त विनेगर डायरेक्ट पण थोडं असं ओतू शकतात बॉटलने। मी चमच्याने दाखवलेलं आहे, कारण खूप असं नाही। जर नाही गेले आपल्या पहिल्या प्रयत्नात तर तुम्ही परत त्याच्यात थोडासा सोडा टाका आणि परत सोडा फिरवून घ्या। जिथे ज्या जागी जास्त झालेलं आहे तिकडे तुम्ही परत सोडा टाका आणि परत थोडंसं विनेगर ॲड करा। जर डायरेक्ट तुम्ही टाकलं तरी चालेल, जसं मी मगाशी सांगितलं तसं। म्हणजे जर जास्त हार्ड असतील डाग तर ते निघून जातात। तर असं शेक करा, थोडा वेळ झाकून ठेवा, चमचा फिरवला तरी चालेल त्याच्यावर, कारण काही माझ्या ठिकाणी जास्त झालेलं होतं तर झालेलं आहे। आता काय करायचं आहे, काही सोप बीप घ्यायचा नाहीये, डायरेक्ट आपली घासणी त्याच्यावरून फिरवली का अगदी चकाचक निघते। आता तुम्ही ही केटल आतून बघालच, मी धुवून दाखवते। आधी जरा घासणी त्याच्यावरून स्क्रबर मी फिरवलेलं आहे तर अगदी क्लीन होते। तर दर 5-6 दिवसांनी तुम्ही हे काम करा, केटल अगदी छान नवीनच्या नवीन राहते। तर पहा झालेलं आहे, धुवून घेतलेली आणि मी पुसून दाखवते। तर इलेक्ट्रिक केटल माझी अगदी चमकायला लागलेली। फक्त एक काळजी घ्यायची आहे का याचा जो मागचा भाग आहे तिकडे विनेगर किंवा सोडा जाता कामा नये, तो नीट जपायचा आहे। बाकी सगळं आपण छान करू शकतो। तर पहा चमकलेली आहे आपली इलेक्ट्रिक केटल। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा।